तुमच्याबरोबर तुम्ही म्हटलं तरी झाले म्हणा मोठ्याने. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. यदा
Hare
व्यास म्हणे अरे थांब
त्याचं कारण असं होतं की आईच्या उदरामध्येच त्याला सोहमची प्राप्ती झालेली होती आणि त्यामुळेच या पृथ्वीवर पाय ठेवल्यानंतर तिथले षडविकार षडगुण आपल्या अंगाला लागते आणि ते लागून घ्यायचे नव्हते म्हणून हा जो पळत सुटला त्यामुळे मागं बघायलाच तयार नाही, वस्त्राची सुद्धा त्याला भान नाही, असा हा शुकम. कालांतराने या सुमने भागवतातला भगवान गोपाल कृष्णांचा एक श्लोक म्हणत म्हणत त्याने आपल्या शिष्याला सांगितलं, जा बरं माझ्या मुलाला शोधा. आणि रानो माळ सगळे भटकले तेव्हा त्याने हा शुकमुनी सापडला. तर साधनेमध्ये मग्न असणारे पूर्ण वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा असे व्यासांचे हे सुपुत्र शुकमुनी. आणि त्यांच्यासारखं वैराग्य कोणाचं तर रामदास स्वामी. ह्या शुकमुनींची अशी एक गोष्ट सांगतात की एकदा त्यांच्या समोर स्वर्गातली अप्सरा रंभा येऊन उभी राहिली आणि ती म्हणते कशी की मला तुमचं बीज माझ्या उदरात वाढवायचं आहे, आपण परवानगी द्याल का? शुकमुनी हे वैराग्याचा पुतळा असल्यामुळे त्यांनी नम्रपणे तिला हात जोडले आणि सांगितलं, बाई ग हे काही शक्य नाही. त्यावेळेला ही रंभा म्हणते, अहो तुम्ही तुमचा अंश माझ्या उदरामध्ये वाढवायला नाही म्हणताय, माझं उदर कसं आहे माहितीये तुम्हाला? या सृष्टीमधल्या अत्यंत सुगंधित असणाऱ्या अपरिमित सुगंधित अत्तर माझ्या उदरात आहे आणि अशा उदरामध्ये मी तुमचा अंश वाढवायचा असं म्हणते आणि तुम्ही नाही म्हणताय. तरीही शुकमुनीने स्पष्टपणे नकार दिला. अर्थातच ते म्हणाले की आई हे जर मला आधी माहिती असतं ना तर मी तुझ्याच उदरी जन्म घेतला असता ग. ठीक आहे, पुढच्या जन्मी घेईन मी तुझ्या उदरी जन्म आणि या जन्मात तू मला आपला पुत्र मानलं. आणि म्हणून हाक मारताना काय म्हटलं, आई शब्द जपून वापरले. अशा तऱ्हेने हे शुकमुनी असलेले आपल्याला पाहतो आपण. या शुकमुनींची उपमा रामदास स्वामींना दिसतात. अहो हे रामदास स्वामी आपल्याला माहितीये की कसे होते. चरित्र सांगायला लागले तर बरंच मोठं आहे, कमी पडले ना. अशा या समर्थ रामदास स्वामींनी हा अभंग आपल्यासाठी दिला. फार मोलाचं तत्वज्ञान सांगतात की प्रपंचामध्ये परमार्थ करावा आणि परमार्थात प्रपंच करावा. म्हणजे काय? म्हणजे असं की प्रपंच आणि परमार्थ या एकाच नाण्याच्या दोन बाजू. एक बाजू नाण्याची प्रपंच आहे आणि दुसरी बाजू आहे ती परमार्थाची. प्रपंचात चालता चालता परमार्थ साधता आला पाहिजे आणि परमार्थ करता करता प्रपंच साधता आला पाहिजे. हे त्यातलं महत्व. तुम्ही नाही म्हणजे काय हो, आता मी बरेच काटछाट करत आतापर्यंत येते की आपल्याला रामदास स्वामी यथायोग्य हा शब्द वापरतात. मग यथायोग्य म्हणजे काय? तर यथायोग्य याचा अर्थ असा की आपल्याला लागणार प्रपंचाला आवश्यक असणार तेवढंच आपल्यापाशी ठेवावं आणि बाकीचं सर्व समाजाला अर्पण करावं. यथायोग्य या संदर्भात तुकाराम महाराज सांगून गेले बघा. काय म्हणतात? फेडिले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान. हा समाधान शब्द फार महत्वाचा आहे बघा. समाधान, अहो एखाद्याला एक पेढा खाल्ला तरी खूप खाल्लं असं वाटतं आणि 10 पेढे खाल्ले तरी एखाद्याचं समाधान होत नाही. समाधान हा शब्द किती आपल्या मनावर अवलंबून आहे ते बघा. पैसा लागतोच प्रत्येकाला, प्रपंच करायचा तर पैसा लागतोच. जसं प्रपंच चालणार नाही. मग आपल्याला आवश्यक तेवढा ठेवा आणि बाकीचा तुम्ही इतरांना देऊन टाका. असं समाजा उपयोगी कार्य करा. असं फक्त एक देत असताना ज्या माणसाला जी वस्तूची गरज आहे ती बघा, ओळखा आणि दूध द्या.
नाहीतर आपल्याला माहिती आहे रस्त्यावर ते भीक मागणारे भीक मागतात आणि आपण पैसे दिले की पाठीमागे जाऊन पिढ्या फिरवत असतात किंवा आणखी काय काय करतात. मी बोलत नाही. तर असा अनाठाई आपलं द्रव्य, कारण आपण कष्टाने मिळवतो, आपण फुकटचं मिळवत नाही, कष्टाने मिळवतो. तर असा अनाठाई आपला द्रव्य जाऊ नये एवढी काळजी मात्र जरूर आपण घेतली पाहिजे. आणि असा जाणून बुजून डोळसपणाने परमार्थ करा असंच मी म्हणते. असा परमार्थ आपण करावा आणि परमार्थातही प्रपंच केला. असे कोण परमार्थात प्रपंच केला असे म्हणजे आपले ज्ञानेश्वर माऊली आणि समर्थ रामदास. थोडक्यात उदाहरण सांगते. तुम्ही म्हणाल अहो याने कधी लग्न केलं का प्रपंच म्हणतात? त्यांचा काय 2 तोळ्याचा संसार होता 10-12 भांड्यांचा? कशासाठी तुम्ही त्यांना प्रपंच आहे असं म्हणता? मी नाही म्हणत, ज्ञानेश्वर माऊली म्हणते. काय म्हणते बघा, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, आनंद करीना, प्रेमे लोक आनंद करीना, प्रेमे लोक अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना. त्यांनी काय मांडली होती का चूल पोळकी आपल्यासारखी? आपण प्रापंचिक माणसं आपल्यासारखी चूल पोळकी होती का त्यांची? नव्हती. त्यांचा संसार वेगळा होता. आपल्याला माहिती आहे की मुक्ताबाई मांडे घालण्याकरता परळ मागायला गेली. कुंभाराकडनं परळ आणलं, पण वाटेत विसोबा खेकराने तिच्या हातातनं ओढून घेऊन फोडलं. या विसोबा खेकरांना अयोग्य मार्गावरनं योग्य मार्गावर नेण्यासाठी ज्ञानदेवांनी काय केलं बघा. मुक्ताबाईला सांगितलं की तू मांड्याची तयारी कर, तुला कवाना मी देतो. आणि स्वतःच्या योगाग्नीनं पाठ तापवली आणि त्याच्यावर मांडे थापले, त्याच्यावर मांडे भाजले. आपल्याला सगळ्यांना ही गोष्ट कळली. ही गोष्ट विसोबा खेत्राने पाहिली. अक्षरशः त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींचे पाय धरले. म्हणजे अयोग्य मार्गाला गेलेला माणूस योग्य मार्गाकडे कसा आला तर पाय धरले आणि नंतर योग्यता केवढी झाली तर नामदेवाचे गुरु झाले. ही योग्यता झाली बघा. अशा अयोग्याला योग्य घडवणं हा संसार हो. हा परमार्थाला संसार ज्ञानोबा माऊलीने सांभाळला. आणि मागणं देखील स्वतः करता नाही मागितलं, तसं आहे दान. स्वतः करता काही मागितलं नाही, विश्वासाचा मागितलं नाही. विश्वची माझे घर ही संकल्पना त्यांची आपल्याला माहिती आहे. असा संसार त्यांचा परमार्थाचा संसार. आपण इतके नाही हो, थोडं तरी आपल्याला ते करता येईल ना, ते जरूर करावं असं मात्र मी निश्चित तुम्हाला सांगेन. दुसरं समर्थ रामदास स्वामींचं आपण उदाहरण घेऊया. ज्यांचा आजचा हा श्लोक आहे ते समर्थ रामदास स्वामी. त्यांच्या झोळीमध्ये शिवाजी महाराजांनी अख्खं राज्य टाकलं. विटलो म्हणाले मला नको हे राज्य. एखादा जर आत्ताचा तोतया साधू असता काय केलं असतं हो.
वा 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 तू शांत बस, मी चालवतो राज्य म्हणून असतं की नाही. समर्थ रामदास स्वामींनी तसं नाही केलं. त्याने समजूत काढली राजांची, समजावलं, राष्ट्रधर्म कोणता ते शिकवलं आणि परत ते राज्य करण्याला भाग पाडलं. इतकंच नाही तर त्यांना सहाय्यही केलं. ह्याला म्हणायचं परमार्थातला प्रपंच. अशा तऱ्हेनं अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील हो यांच्या जीवनातली, इतरही साधूंच्या जीवनातली अशी अनेक उदाहरणं आहेत. पण जाऊ दे. तर असा हा यथायोग्य हा संसार नेटका करा. नेटका म्हणजे काय? प्रत्येक वस्तू जिथल्या तिथं, म्हणजे कसं की लाईट गेले आत्ताच मगाशी मला हे म्हणाले, आपणही घरामध्ये जाताना लाईट जातात, अंधार असतो सगळीकडे म्हणून आपल्याला माहिती असतं काड्यापेटी कुठे आहे. घरात शिरल्या आपण पहिली काड्यापेटी मेणबत्ती घेतो, ती मेणबत्ती लावतो आणि मग सगळीकडे फिरतो. ही यथायोग्य जागा आपल्याला माहिती असते. ही जर जागा माहिती नसेल किंवा कुठेही ठेवली गेली असेल तर मला सांगा काय होतं? मी बोलत नाही. साधी पर्स मधली मोबाईल वाजला तर तो काढता काढता तारांबळ उडते की नाही? कुठे कुठल्या कप्प्यात हेच कळत नाही ना, वाजत असतो तो. अशा तऱ्हेनं तारांबळी होऊ नये म्हणून यथायोग्य जागी, त्या मोबाईलची जागा सुद्धा योग्य जागी पाहिजे. 10 ठिकाणी शोधायचं नाही, एकाच ठिकाणी शोधल्यानंतर तो मोबाईल मिळाला पाहिजे. पटकन बंद करता आला पाहिजे, पटकन चालू करता आला पाहिजे, हवा तेव्हा वापरता आला पाहिजे. अशा तऱ्हेनं यथायोग्य आणि तारांबळी न होता. आणि याकरता आपल्याला समर्थ काय सांगतात बघा, सावधान सावधान राहा. सावधान कशासाठी? तर प्रपंचामध्ये आपण राहत असताना आपल्याला दोन्ही गोष्टी साधायच्या. प्रपंचही सांभाळायचा, आपले मुलं बाळ, आपला संसार हाही नीट व्यवस्थित समर्थाने सांगितलाय. संसार करावा नेटका. हा जो नेटका शब्द आहे ना, हा लक्षात ठेवा. कसा तरी गबाळा, काहीतरी मुलं शिकतायत, काहीतरी करतायत, व्यवस्थित शिकली पाहिजे, व्यवस्थित मार्गाला लागली पाहिजे. नेटका करायचा संसार करायचा तो सुद्धा. आणि असा नेटका संसार करा तर तुम्हाला परमार्थही नेटका साधता येईल. प्रपंचामध्ये राहता राहता अनेक वेळेला परमार्थाच्या अनेक गोष्टी करता येतात, त्या आपण करत असतो. फक्त आपण वाच्यता करतही नाही. फक्त मला एकच सांगायचं आहे, विशेषतः या महिला वर्गाला, आपलं लहानपण आठवा. आपल्याला त्यावेळेला किती कपडे होते आठवा. 2 जोड्या, 1 तिसरी ठेवण्याची, बरोबर? आता मला सांगा, कपाट भरलेलं इतकं की विचारू नये, खाली ओघळायला लागतं. आणि तरीही परत सण आला की मला साडी हवीच हा शब्द असतो आपला. मग अशा तऱ्हेनं आपल्या इतक्या साड्या असूनही आपण पुन्हा पुन्हा साड्या घेतो. मग त्या करायच्या काय साड्या एवढ्या? मग काय करा, हव्या तेवढ्या ठेवा, ज्या नको आहेत त्या बाहेर काढा. इतक्या अनाथ असणारे स्त्रिया अनाथाश्रमात राहतात, मुलं राहतात की त्यांना गरज आहे त्या कपड्याची. झुळझुळीत वस्त्र त्यांना हे नेसतं तर आनंद होईल आणि आनंदाने नेसतील. अशा तऱ्हेचा परमार्थ आपल्याला सांगता आला तर बघा, मी हाच अर्थ आपल्याला रामदास स्वामी या अभंगातून सांगता आहे असं मला वाटतं. आपल्याला
सगळे लोक आपापल्या कामाला लागले. म्हणजे स्त्रिया अंगण घालू लागल्या, सडा घालायला लागल्या, तुळशी पुढे रांगोळी घालायला लागल्या. घरातले कर्ते पुरुष देवाची पूजा करू लागले. सगळीकडे असं मंगलमय वातावरण. आणि अशातच चौकामध्ये मिरवणुकीची वाद्य झडायला लागली. कोणाची होती मिरवणूक? शृंगारलेला रथ होता. आणि या शृंगारलेल्या रथामध्ये राजा बसलेला होता आणि त्याची मिरवणूक ही निघालेली होती. ही नगरी त्याची होती. त्या राजाचं नाव होतं कौशिक राजा. आणि हा कौशिक राजाचा रोजचा नियम होता, सकाळी लवकर उठावं, सर्व अंगिका आपली उरकावी, देवदर्शन घ्यावं, हत्तीच्या अंबारीत बसावं, बरोबर लवाजमा घ्यावा, मंत्री सुद्धा, सैन्य मंत्री सगळे, आणि मग ही सवाद्य मिरवणूक संपूर्ण नगरभर फिरायची. कशासाठी? तर हा राजा खूप चांगला होता, दयाळू होता, शिस्तप्रिय होता, मनमिळाव होता. लोकांचं दुःख आहे का असेल तर दूर करावं यासाठी. आणि असा हा नगरीचा राजा कौशिक राजा. काय झालं बघू? झाली वाटे घडली, झाली वाटे घडली प्रभात राजाचा, प्रभात झाली वाटे घडली प्रभात राजाचा, सगळ ब्रह्मण्णासाठी रचना राजाचा, नगर ब्रह्मण्णासाठी रचना राजाचा.
राजाचा होता, याचा नित्यक्रम हा होता आणि हा रोजचा मिळून आणि तरीही रोजचं हा भ्रमण करत असे, जगात प्रदक्षिणा करत असे. पण एके दिवशी मात्र अचानक एक वेगळीच गोष्ट घडली आणि कोणती तर त्या गोष्टीमुळे राजा दुःखी झाला. अचानक असे की घडलंय नृपती दुःखी झाला. दिवशी असे तर घडलंय नृपती दुःखी झाला. जगप्रमांची आणि पाहे महादेवीला. जगप्रमांची आणि पाहे महादेवीला. जगप्रमांची साठी पाहे. ही कोण महादेवी? कुठली ही महादेवी? ही महादेवी म्हणजे त्या राज्यात येणारी एक तरुणी. ही महादेवी त्यावेळेला अंगणात उभी होती, पण तिचं तेज, तिचं सौंदर्य, तिचा विपुल केश संभार पाहून राजा इतका मोहित झाला की त्यांनी त्याच क्षणी ठरवलं की लग्न करेन तर तिच्याशीच करेन. कशी होती? केश संभार ठरवलं. आणि आपल्याला कल्पना आहे की एकदा राजाच्या मनात आलं की ती गोष्ट घडलीच पाहिजे. त्यांनी तिथल्या तिथे मिरवणूक थांबवली, मंत्र्यांना बोलवलं आणि सांगितलं ही जी मुलगी आहे ना, तिच्या आई वडिलांना जाऊन भेटा. आणि नुसतं भेटा नाही, मी मागणी घातली आहे असं सांग आणि मला हिच्याशी विवाह करायचा आहे हेही सांग. कौशिक मंत्री बरोबर होतेच. त्यांनी नजराणे बरोबर घेतले, पण द्रव्य होतच रथामध्ये. आणि असं द्रव्य घेऊन नजराणा घेऊन ते त्या महादेवीच्या आई वडिलांकडे गेले. त्याच्या आधी आपण महादेवी कशी होती ते, त्या महादेवीच्या आई वडील कोण होते ते पाहू. ही महादेवी निर्मल शेट्टी आणि सुमती यांची मुलगी. निर्मल शेट्टी सुमतीची बालयोगिनी कन्या. निर्मल शेट्टी सुमतीची बालयोगिनी कन्या. इष्टलिंग साधना, इष्टलिंग साधना दीक्षा लाभे तिगला हो. इष्टलिंग साधना दीक्षा लाभे तिगला हो. लाभे तिगला हो. लाभे तिगला हो. शब्द सगळे नवीन आहेत, माहिती नाही आहे, शब्दांची माहिती करू. वीर शैव पंथामध्ये इष्टलिंग म्हणजे शंकरांची एक विशिष्ट पूजा असते आणि ही विशिष्ट पूजा शैव पंथातल्या अत्यंत उच्च कोटीच्या साधकांनाच फक्त करायला मिळते. एरवी कुणालाही करायचा अधिकार मिळत नाही. अशी ही इष्टलिंग पूजा या महादेवीला वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी मिळालेली होती. व तिला कळायला लागलं, 5व्या वर्षापासून ती महादेवाची भक्ती करत असेल, ती महादेवाला आपला पती मानत असेल आणि तिची साधना तेव्हापासून चालू होती.
त्यामुळे 10व्या वर्षी तिला इष्टलिंग पूजा करायचा अधिकार मिळालेला होता. इतकी तिची साधना 10व्या वर्षी होती. निसर्ग नियमाप्रमाणे हळूहळू हळू ही मोठी होत होती. त्याप्रमाणे तिचं सौंदर्य तर वाढत होतच, पण साधनाही वाढत होती आणि साधनेचं तेजही तिच्या चेहऱ्यावर दिसत असे. त्यामुळे एखाद्या अप्सरेप्रमाणे खूप सुंदर अशी ती दिसत असे. म्हणून राजा तिच्या प्रेमात पडला आणि राजाने तिला मागणी घातली. राजाने सांगितलं, साम दाम दंड भेद काहीही करा, पण मला हिच्याशीच लग्न करायचं आहे. हे विक्षुक राजाने मंत्र्यांना सांगितलं. त्याप्रमाणे मंत्री हे आईवडिलांना केलं. आईवडिलांना माहिती होतं की आपली मुलगी कशी आहे. 12व्या शतकातली गोष्ट आहे. तेव्हा मुलींना विचारणं प्रकार नव्हता. आई वडिलांनी ठरवायचं आणि मुलीने माळ घालायची हा प्रकार होता. पण ही महादेवी वेगळी होती. त्यामुळे आपल्या मुलीला विचारल्याशिवाय काहीही करायचं नाही हे त्यांना माहिती होतं. हो, राजाचं स्थळ आलेलं, राणी होणार आपली मुलगी, सुखाला तिच्या दाद नाही आणि अशा स्थळाला नाही म्हणायचं कसं सांगा बरं. शक्यच नाही, कोणीच म्हणणार नाही. सर्वसामान्य प्रपंचातला माणूस कोणीही नाही म्हणणार नाही. पण अशा वेळेला तिचे आई वडील तिच्यापाशी गेले आणि तिचे आई वडील तिच्यापाशी गेले आणि म्हणाले की महादेवी, राजाचं स्थळ सांगून आलाय, काय निरोप पाठवायचा. महादेवी हुशार, तिने सांगितलं की मी वीरशैव पंथातली मी आहे. माझा धर्म राजाने स्वीकारला तर मी लग्न करेन. निरोप दिला. अहो, हा राजा होता जैन आणि महादेवी होती वीरशैव पंथातली. राजा कसा आपला धर्म सोडेल सांगा बरं मला. राजाने ऐकलं. नंतर दुप्पट द्रव्य आणखी नजराणा म्हणून तक्कात न भरलं आणि मंत्र्यांना सांगितलं, महादेवीला भेटू नका, फक्त आई वडिलांना भेटा आणि समोर हा नजराणा ठेवा. ते गेले. नजराणा पाहिला आई वडिलांनी, पण उत्तर काहीही दिलं नाही. नजराणा ठेवून दिला. मंत्री परत गेले, पण आई वडिलांनी एकही उत्तर दिलं नाही. आता मात्र राजाने आपला जो स्वतःचा धर्म होता, राजधर्म, तो बाहेर काढला. साम दाम दंड भेद. त्यांनी सांगितलं मंत्र्यांना की सांगा, महादेवीने माझ्याशी जर विवाह केला नाही तर तिच्या आई वडिलांना या जगात ठेवणार नाही. झालं. हा निरोप पोचल्याबरोबर महादेवीने सांगितलं, मी लग्नाला तयार आहे, पण माझ्या अटी आहेत. राजाने प्रत्यक्ष मला येऊन भेटावं, मगच मी काय ते बोलले. राजा तयारच होता. निरोप मिळता क्षणीच राजा तिच्या घरी आला. महादेवीने सांगितलं, महाराज, आपल्याशी विवाह करायला मला काहीच हरकत नाही, पण मी वीरशैव पंथातली, माझी शिवाची उपासना आहे. त्यांनी आपल्याला 3 अटी सांगितल्या. त्या अटी जर तुम्ही मोडल्या तर मात्र तो विवाह टिकणं अशक्य आहे. विचार करा आणि मला सांगा. मी सांगू का तुम्हाला अटी? राजा उतावे हो, गुडघ्याला बाशिंग बांधलेला. तो म्हणाला, तो म्हणशील तर मी कबूल करतो. बोल, काय तुझं काय म्हणणं आहे, बोल. मग महादेवी सांगते बघा. होय म्हणताना, लग्नास होय म्हणताना, घालीत अटी जातीना. लग्नास होय म्हणताना, घालीत अटी जातीना. पूजा करताना तेव्हा, पूजा करताना तेव्हा, शिवपूजा बोलू नये हो. पूजा करताना तेव्हा, शिवपूजा बोलू नये हो. पहिले
शिवपूजा करणार म्हणजे माझा पंथ मी सोडणार नाही, तुम्ही मला अडवायचं नाही. दुसरी वैवाहिक सौख्याची मागणी करायची. आणि तिसरी अट, जर एखादा शिवभक्त घरात भेटायला आला त्याचा अपमान होता कामा नये. जर केलं महाल सोडून मी निघून जाईल. तयार आहे? राजा मनात विचार करतो, आताही म्हणते, पण एकदा ती माझ्या महालात आली आणि माझ्या सुखाला महालात चटवली की तिच्या सगळ्या अटी बिटी सगळ्या निघून जातील आणि ते संसारात रमले. राजाला वाटतं आणि राजा म्हणतो, हो तुला सगळ्या अटी मला मान्य आहे, पण लग्न हो. त्याप्रमाणे मोठा धूमधाम राजाचं लग्न, 8 दिवस लग्न चाललं होतं. अखंड नगरी संपूर्ण 4 ठाव खात होती, पीत होती, जल्लोष करत होती. मोठ्या थाटामाटात कौशिक राजाचा विवाह महादेवीला, महादेवीशी, महादेवी महालात राहिला. असेच काही दिवस निघून गेले. एक दिवस महादेवी शिवपूजा करत होती. शिवपूजा करता करता साधनेमध्ये ती इतकी निमग्न झाली की त्या साधनेचं तेज तिच्या सर्वांगावर पसरलं. आणि राजा अचानक तिच्या महालात आला. त्यांनी या सतीकडे पाहिलं. तिचं रूप तो बघतच राहिला, तेजस्वी रूप बघत राहिला. सुरुवातीला कोपऱ्यात उभं राहिला, कारण त्याला माहिती होतं तिला तिची पूजा मोडायची नाही. पण तो जो आवडा होता, प्रभावळ होती, ती अशी काही माणसाला आकर्षून घेणारी होती की राजा कधी तिच्यापर्यंत पोहोचला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला त्याचं त्यालाच कळलं नाही. महादेवी ताडकन उठली. राजा, माझी शिवपूजा भंग केली, माझी पहिली अट मोडलीस, माझी पहिली अट मोडलीस. आता 2 संधी, एक संधी केली, 2 संधी. राजा म्हणाला, मी चुकलो, मला लक्षात नाही आलं, पण मी इथून पुढे निश्चितच लक्षात ठेव. असेच काही दिवस चालले होते, काही दिवस चालले होते. आणि एकदा ती वीरशैव पंथातली असल्यामुळे काही शैव भक्त तिला भेटायला आले. ते शैव ते काय असे गुपचूप असे येणार का? अजिबात नाही. मग ते येणार ते शिंग फुंकतच येणार, नगारे वाजवतच येणार. कसे बम 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 अशा तऱ्हेनं आरडा ओरडा करत नगारे वाजवत शिंग फुंकत तुतारी वाजवत सगळे शैव भक्त महालाकडे धावले की. राजाला ह्याची सवय नाही, अजिबात. तो शैव जैन पंथातला तो, त्यामुळे त्याला माहिती नाही. महालातल्या इतरांना सगळ्यांना माहिती होतं
राजाला माहिती नाही, त्याला हा कल्पनाट सहन होईना. तो वरती गच्चीमध्ये होता. तिथनं ते त्याला पाहिलं सगळं आणि त्याला अत्यंत राग आला. अद्वा तद्वा बोलला आणि सगळ्या शैव लोकांना त्याने भक्तांना हकलून दिलं. पाठीमागे कमरेवर हात देऊन महादेवी उठली. महादेवी म्हणाले, राजा दुसरी ओढली. 2 संधी दिल्या, आता एकच संधी आहे. मान्य करी राजा तू, मान्य करी राजा तू, परिणत जमले निभावया वचन, परिणत जमले निभावया वचन. कधी शिवपूजा मोडी, कधी भक्तांचा करीत अपमान, कधी भक्तांचा अपमान केला, कधी माझी पूजा मोडली. 2 संधी गेल्या बरं. राजा आता अत्यंत सावधगिरीने राहायला लागला. आणि एक दिवस नको जायलाच कधी नव्हे तो कौशिक राजा आणि महादेव हे दोघा जण समोरासमोर बसून गप्पा करत होते. गोष्टी काही अशा करत होते. त्याच वेळेला एक दासी आली आणि महादेवींना म्हणाली, महादेवी आपल्याकडे अल्लम प्रभू आलेले आहेत. अल्लम प्रभू आले आहेत असं म्हटल्याबरोबर ते तात्काळ अल्लम प्रभू कोण हे पुढे तुम्हाला आता एवढंच लक्षात ठेवा. अल्लम प्रभू आले आहेत असं ऐकल्याबरोबर ती उठली. शुभ्र पांढरं वस्त्र ती नेसलेली होती. कसे तरी केस गुंडाळले तिने, केस मोकळे होते तिचे आणि तिचा केशसंभार अफाट प्रचंड तिचा केशसंभार होता. म्हणून तो कसा तरी तिने पांढरा आणि ती अल्लम प्रभूंच्या भेटीला निघाली. राजाला ते आवडलं नाही. माझी राणी आहे, या नगरीची राणी आहे, मग अशी ही पांढऱ्या वेशात कसे तरी असणारे तिचे केस आणि एकही अलंकार अंगावर नाही आणि अशी ती अल्लम प्रभूला भेटायला गेली आणि धावत चालली. राजाला अजिबात आवडलं नाही. राजाने काय करावं? राजाने तिच्या वस्त्राला हात घातला आणि तिने राजाने तिचं वस्त्र फेडलं. त्याबरोबर तिने आपला संपूर्ण केशसंभाराने आपलं शरीर झाकून घेतलं आणि राजाला म्हणाली, राजा तू माझा अपमान केलास, माझ्या स्त्रीत्वाचा अपमान केलास, माझ्या भक्तांचा अपमान केलास, माझ्या गुरूंचा अपमान केलास. राजा मी तुझ्या संपत्तीला, तुझ्या राज्याला, तुझ्या संपूर्ण पराक्रमाला कधीच भुलले नाही. माझी तिसरी अट तू मोडलीस. आता मी या महालात राहणार नाही. आणि असं म्हणून ती तिथून जी बाहेर पडली ती अल्लम प्रभूंच्या बरोबर बाहेर पडली. कुठं निघाली? बिदरमध्ये कल्याण नावाचं एक गाव. त्या कल्याण गावी ती निघाली. त्या कल्याण गावामध्ये काय आहे? त्या कल्याण गावामध्ये वीरशैव पंथातले सर्व सिद्ध भक्त, आणखीन मध्यम असणारे असे भक्त, असे सगळे एकत्रित जमतात आणि विशिष्ट उपासना करतात. त्याला माहेश्वर असं म्हणतात, शरणागत म्हणतात आणि भक्त म्हणतात. 3 प्रकारचे भक्त. भक्त म्हणजे सर्वसामान्य, माहेश्वर म्हणजे देवावर श्रद्धा आणि शरणागत म्हणजे देवाला पूर्णपणाने वाहून घेतले उच्च कोटीचे ते शरणागत. हे सगळे त्या ठिकाणी कल्याणोद्रवी एकत्रित एका ठिकाणी बसून साधना करायचे. त्याला अनुभव मंडप म्हणतात. त्या अनुभव मंडपात जाण्यासाठी ते अल्लम प्रभूंपाशी बरोबर निघाले. वाटते अनुभव फार वेगवेगळे आले खरं तिला. आपण एकच अनुभव आहोत. अशीच ती एका गावामध्ये फिरत होती
तिची ख्याती अगोदरच लोकांना कळलेली होती. ती फिरत फिरत एका शिंद्याच्या दुकानावरनं चालली. शिंद्याने तिला थांबवलं. एक मोठं कापड होतं त्याच्याकडे, त्यांनी ते घेतलं आणि महादेवीला थांबवून तिच्याकडे ते कापड जे होतं ते तुरूनच टाकलं. कारण का, महादेवीचं तेज इतकं प्रचंड होतं की ते तेज तिला स्पर्श शक्य नव्हतं. त्यामुळे दुरूनच टाकलं तिच्याकडे. हसली महादेवी, हसली, काही बोलली नाही. तिने ते वस्त्र घेतलं, दोन भाग केले. एक भाग उजव्या खांद्यावर टाकला, दुसरा भाग डाव्या खांद्यावर टाकला. असे उजव्या आणि डाव्या खांद्यावर दोन्ही वस्त्राचे ते भाग टाकून ती संपूर्ण दिवसभर नगरामध्ये फिरत होती. संध्याकाळ झाली आणि ती परत त्या शिंप्याच्या दुकानासमोर येऊन उभी राहिली. शिंप्याने पाहिलं, तिच्या उजव्या खांद्यावरचं जे वस्त्र होतं ते जसंच्या तसं पांढरं शुभ्र, काहीही त्याला झालेलं नाही. पण डाव्या खांद्यावरचं जे वस्त्र होतं त्याला अनंत गाठी होत्या. त्या पाहिल्या आणि शिंप्याने विचारलं, महादेवी हे काय, हे वस्त्र असं का बरं झालं? महादेवी हसली. काय म्हणाली महादेवी? अरे, मी माझ्या आराध्य दैवताच्या कृपेने कृपा वस्त्राने लपेटलेली असताना मला तुझ्या या वस्त्राची काय जरुरी होती? पण केवळ तुझा आदर राखावा, मान राखावा म्हणून मी ते वस्त्र घेतलं आणि दोन खांद्यावर टाकलं. नगरातून फिरत असताना कोणी माझी निंदा नालस्ती केली, एक गाठ बांधली. कोणी माझ्याकडे सहेत कुचेष्टने पाहिलं, दुसरी गाठ मारली. कोणी मला अपशब्द बोलला, तिसरी गाठ मारली. असं या गाठी या जगामध्ये जसे हे अपशब्द बोलणारे लोक आहेत, तसेच काही चांगले लोक आहेत. त्यांना त्यांच्या मनात माझ्याबद्दल आदर, माझ्या उपासनेची ताकद त्यांना कळली होती. त्यामुळे त्यांच्या मनात आदर होता. त्यांच्या त्या आदरयुक्त असणाऱ्या भावामुळे माझ्या उजव्या खांद्यावरचं जे वस्त्र आहे त्या तपस्साधनेचं हे पांढरं शुभ्र वस्त्र जसंच्या तसं राहिलं, त्याला एकही गाठ नाही. पण डाव्या खांद्यावरच्या ज्या अनंत गाठी आहेत ना, त्या या जगामध्ये राहणाऱ्या माझ्याच परमेश्वराच्या अंशाचे देह रूपाने लपेटलेले हे जे सर्व लोक आहेत, त्यांच्या तोंडून निघालेल्या अपशब्दांचे ते द्योतक आहेत. आणि म्हणून हे अशा या सगळ्या गाठी आहेत. बरं, शिंप्याने ऐकलं. पुढे महादेवी म्हणते, ते आहे बाळा, तुला तर माझ्यासारखं बनायचं असेल ना, तर तुलाही मी ते करते ना ते करावं लागेल. म्हणजे काय? जननिंदेचा गाठी तजी रे, जननिंदेचा गाठी तजी रे, निर्मल वस्त्राची देहाचे, जननिंदेचा गाठी तजी रे, जननिंदेचा गाठी तजी रे, निर्मल वस्त्राची देहाचे, निर्मल राखी आदित्य गिरी, निर्मल राखी आदित्य गिरी, जननिंदेचा गाठी रे, जननिंदेच्या गाठी ना टाकून द्यायच्या असतील तर लक्षात ठेव, हे दुःख, या वेदना, या सगळ्या टोचणाऱ्या असतात, पण त्या सहन कराव्या लागतात. आणि त्या जेव्हा तू सहन करशील त्याच वेळेला तुला माझ्यासारखं होता येईल. इतकंच नाही तर पुढे काय सांगितलं? भाव शिवाचा शिवपती
परनिंदेच्या गाठी आहेत त्यांचा त्याग बघ आणि भगवान मल्लिकार्जुनाच्या पायाशी संपूर्ण तुझी भक्ती आहे ती पहा, तर तुला माझ्यासारखं होत आहे असं म्हणून मागं वळूनही न बघता ती पुढे चालायला लागली. संत सज्जन बोलून असाच खूप चांगलं काहीतरी सांगून जातात, मागं वळूनही बघत नाही. पण साधकाने मात्र त्या वासनेच्या मार्गावरून चालताना त्यांचे शब्द हे टिपकागदाप्रमाणे टिपून घ्यावे, तरच आपण त्यांच्यासारखे होऊ शकतो. आणि म्हणून महादेवी पुढे निघाले. असे अनेक अनुभव या महादेवीला वाटेत आले हो. शेवटी एकाची ती कल्याण होती अल्लम प्रभूंबरोबर. तिथे तिची दुसऱ्या अनंत असणारे अल्लम प्रभू होते, त्यांच्याशी चर्चा झाली. कशाची चर्चा झाली? वेदांताची चर्चा झाली. वेद विद्या पारंगत असणाऱ्या अनेक लोकांशी चर्चा झाली. आपल्याला माहिती आहे प्रकांत पंडित, वेदविद्या पारंगत गागाभट्ट आणि सगुण मार्गावर चालणाऱ्या वेण्णा स्वामी यांनी जी चर्चा केली तशी चर्चा या अनुभव मंडपामध्ये या महादेवीनं अल्लम प्रभूंची. म्हणजे काय? सगुणाच्या आधाराने निर्गुणाला स्वतःच्या देहात बसवून जीवाशिवाचं ऐक्य कसं घडवावं या मार्गाची चर्चा झाली. आणखी लौकिकातून पारलौकिक प्रदेशामध्ये जाताना, लौकिकातून पारलौकिक प्रदेशामध्ये जाताना, आपल्या सर्व संसारासहित जाताना परमार्थाच्या मार्गावर कसे चालावे याची चर्चा झाली. ज्ञानाने, मानाने, वयाने कोणताही अडचण न येता परमार्थात कसा करावा ह्याची चर्चा. अल्लम प्रभूने तिला खूप प्रश्न विचारले. बघा किती प्रश्न विचारले. तिला एक प्रश्न विचारला की हे महादेवी तरुण आहेस, विवाह झाला, मग तू या मार्गावर का आलीस? तिने उत्तर दिलं, माझा पती एकच मल्लिकार्जुन, ज्याला मी माझ्या वयाच्या 5व्या वर्षी पती मानले. तो माझा एकच पती. जी वाट मी सोडून आली आहे, जो मार्ग मी सोडून आली आहे, त्या मार्गावर मला परत जायचं नाही. ते सोडलं आणि आता ह्या ज्या वाटेवर मी आली आहे ती मी कधीही सोडणार नाही, कारण मला माझ्या मल्लिकार्जुनाच्या पायी जायचं आहे. तेच माझं ध्येय आहे, तेच माझं साध्य आहे. त्यामुळे हा मार्ग मी कधीही सोडणार नाही. अल्लम प्रभूने खूप प्रश्न विचारले. त्या सर्व प्रश्नांना महादेवीने सडेतोड स्पष्ट शब्दात उत्तरं दिली. तिची थोरवी, तिची योग्यता, तिचं ज्ञान, तिचं सामर्थ्य, तिची साधना सगळं अल्लम प्रभूंनी पाहिलं आणि तिला त्याने त्या अनुभव मंडपात राहायला परवानगी दिली. काही दिवस राहिली, साधकांबरोबर राहिली, आध्यात्मिक साधना केली, सगळं केलं, पण तिचं मन रमेल. परत अल्लम प्रभूंपाशी आली. अल्लम प्रभू तिला म्हणाले की महादेवी, तुझं मन इथे रमणार नाही, तू श्रीशैलमला जा, कारण तिथे मल्लिकार्जुन आहे, तर तू तिथे जा. आणि त्याच वेळेला तिची श्रेष्ठता बघितल्यावर अल्लम प्रभूंनी तिला पदवी दिली अक्क. कानडी भाषेत अक्क म्हणजे अक्का, मोठी बहीण, जी सर्वार्थाने श्रेष्ठ ती अक्क, म्हणून ती अक्क महादेवी. माझ्या कीर्तनाचं नाव होतं अक्क महादेवी. ते म्हणून ती अक्क ही तिला अनुभव मंडपात अल्लम प्रभूंनी दिलेलं शरणागत असणाऱ्या म्हणजे उच्च कोटीच्या शैव पंथाच्या सर्व साधूंनी मिळून तिला दिलेली ही पदवी आहे अक्क. आणि म्हणून ती अक्क महादेवी श्रीशैलमला आहे. तिथे श्रीशैलमला अनेक गुहा आहेत बघा. तिथे कडाळ गुहामध्ये ही राहिली. घनघोर तपश्चर्या तिने त्या ठिकाणी केली. इतकी तपश्चर्या केली की त्या तपश्चर्येची
साधनेचं तेज तिच्या शरीरात नावे ना इतकं तिच्या संपूर्ण अंगावर तेज चढलेलं होतं. आणि आता तिला या जगण्यातही रस वाटेना. तेव्हा तिने ठरवलं की नाही, आता आपण राहायचं नाही. काय केलं हो तिने अध्यात्माच्या साधनेवर ती बसली. साधनेमधली बसली असताना देहाने मनाने तिच्या सर्व अध्यात्म साधनेच्या साऱ्या अष्टसिद्धी त्या सर्वांना समोर तिने बोलवलं आणि त्यांच्या समोर प्रत्यक्ष मल्लिकार्जुन नाव घ्यायला लावलं. आणि जशी मीराबाई कृष्णात विलीन झाली तशी ही महादेवी मल्लिकार्जुनात विलीन झाली. आज आपण पाहिलं तर कर्दळीवनात जे जाऊन आले. माझी एक मैत्रिणी खाली आहे, पाहिली, पण त्या गुहेचं महात्म्य काय आहे माहिती नव्हतं. ते ऐकायला म्हणून की आता माझ्या बरोबर आले की महादेवी कशी होती आणि काय तिचं सामर्थ्य होतं हे ऐकण्यासाठी मी मुद्दाम आली कीर्तनाला आली. आणि हे खरं आहे. इथे आजही महादेवीची गुहा आहे. त्या गुहेमध्ये तुम्ही जर अध्यात्मिक साधना तुमची असेल आणि जर तुम्ही त्या ठिकाणी बैठक ठोकली, तुम्हाला प्रचिती आल्याशिवाय निश्चित राहणार नाही. एवढं ते एवढी तपस्साधना त्या महादेवीची होती. अशी ही अक्क महादेवी अशा अनेक थोर स्त्रिया आपल्या भारतामध्ये होऊन गेल्या. सात वाजले जाता जाता गुहेमध्ये अक्क महादेवीने काही रचना केल्या. 450 श्लोक लिहिले. योगांग विविध नावाचा ग्रंथ लिहिला. सृष्टी वचन स्वर वचन हाही ग्रंथ लिहिला. आणि या ग्रंथाच्या आधाराने आपल्यासारखे संसारिक लोक देखील त्या रचनाच्या आधाराने चालू शकतात, वाटचाल परमार्थाची करू शकतात. म्हणून मुद्दाम कीर्तन संपलं तरीही आपल्याला त्याची माहिती करून दिली. भगवंतापाशी मी एवढी एकच विनंती करीन. मी येते दरवर्षी सर्व